उपमुख्यमंत्री अजित पवार ने एक बार फिर बारामती सीट से चुनाव नहीं लड़ने का संकेत दिया है, जिसके बाद चर्चाओं का दौर चल रहा है। इसी बीच इन चर्चाओं पर राष्ट्रवादी अजित पवार गुट के प्रवक्ता अमोल मिटकरी ने प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि अजित दादा ने अब तक बारामती की सड़कों, बारामती क्षेत्र के सभी काम किए हैं। अजित पवार निश्चित तौर पर बारामती विधानसभा क्षेत्र में चुनाव लड़ेंगे। एक लक्षात घ्या, इतक्या मोठ्या योजना 1990 ते 2024 इतके वर्ष सातत्याने त्यांनी बारामती विधानसभेचं नेतृत्व केलेलं आहे। 750 कोटी रुपयाची केवळ पाणी पुरवठा योजना बारामती परिसरात आणली। बारामतीचे रस्ते, बारामतीचा आजचा डेव्हलप झालेला परिसर, या सगळ्या गोष्टी होत असताना कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये त्यांनी एक खंत व्यक्त केली की एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं केल्यानंतर सुद्धा जर जनता नवीन आमदार शोधत असेल आणि नवीन आमदार निवडून दिला जात असेल तर त्यांच्या आणि यांच्या कारकिर्दीचा तुलनात्मक त्यांनी अभ्यास केला पाहिजे। त्यावेळेस तुम्ही जनतेची प्रतिक्रिया बघितली असेल, त्यांचं म्हणणं आहे की नाही दादा तुम्हीच लढलं पाहिजे। शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी मागच सांगितलेलं आहे की बारामतीमध्ये फक्त अजितदादाच निवडणूक लढतील, ते लढावेत अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, पक्षाची ती भावना आहे। त्याच्यामुळे इतक्या वर्ष काम केलेल्या व्यक्ती ज्यावेळेस लोकसभेमध्ये जनता साथ देत नाही त्यावेळेस ती एक खंत आज दादांनी व्यक्त करून दाखवली। याचा अर्थ दादा निवडणूक लढणार नाहीत असा होत नाही।